चला चालू चालू चला रोलिंग रोलिंग रोल रोल का रोल रोल सर ओसी मुंबईतल्या 20,000 इमारतींच्या ओसी संदर्भातला मोठा निर्णय काल शिंदेंनी घेतला होता. आता त्यानंतरही आज तुम्ही लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. नेमकी काय तुमचा सवाल होता आणि काय उत्तर मिळालेलं आहे? बघा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी काल जे निर्णय घेतला अति महत्त्वाचा मुंबईसाठी हा निर्णय आहे. मुंबई शहरामध्ये जवळजवळ 20,000च्या वर इमारतीला ओसी नव्हती. ते आज मुद्दा याच्यासाठी उपस्थित केला की वन विंडो करावं आणि प्रत्येक सोसायटीला लवकरात लवकर ओसी भेटली पाहिजे. मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे वॉर्ड आहे तेवढं वॉर्डात वन खिडकी हा ओसी देण्यात यावी म्हणून आज निर्णय झालेला आहे. मी मनापासून मुंबईकरांच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचे अभिनंदन करतो. आणि पागडीमुक्त मुंबई हा विषय मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचा विषय आहे. वर्षानुवर्ष रखडलेली इमारत जे डेव्हलप होत नव्हती, पागडी इमारतीमध्ये राहणारे रहिवासी भाडेकरू ते इथे भटकत होते, त्यांनाही न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. पण पागडी संदर्भात ठाकरे गटामध्ये दुहेरी भूमिका काल आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय चुकीचा असून भाडेकरूंवर अन्याय करणार आहे असं म्हटलंय. मात्र आज बाळाधार यांनी अभिनंदन केलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं. बाळानर हा उबाठाचे आमदार आहे. आता हाऊसमध्ये आम्ही दोघंच होतो. त्यांनी अभिनंदन एकनाथ शिंदे साहेबांचे मानले आहे. आदित्य ठाकरे साहेब मोठे नेते आहेत, त्यांना अभ्यास मला वाटतं पूर्ण नसेल. मुंबईचे भाडेकरू अत्यंत खुश आहे. आज जेवढे भाडेकरू आहेत ते दिवाळी साजरी करत आहेत आणि जे मालक आहे आणि भाडेकरू दोघांनाही न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी आज केलेलं आहे. सर, युती संदर्भात मुंबई महापालिकेच्या समोर येते की भाजप हा मोठा भाऊ या निवडणुकीत उतरणार आहे. शिवसेनेतर्फे तुमच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवसेनेची भूमिका काय असेल? हे बघा, मोठा भाऊ छोटा भाऊ हा मुंबईत होणार नाही. आम्ही महायुतीमधून निवडणूक लढणार आहेत. मी शिवसेनेचा आमदार आहे. माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा हा शिवसेनेत देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्रपक्षाकडे करणार आहेत आणि आमचे दोघे नेते हे ठरवतील आणि आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशी असं आम्ही व्यक्त करतो. आता भास्कर साहेब जाधव साहेब हा मोठे नेते आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षबद्दल जरा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे 60 आमदार होते, आता 20 वर आले आणि जे असे स्टेटमेंट करायला लागले ते 20 मधून शून्यवर होईल म्हणजे. आणि एकनाथ शिंदे साहेब हा नवीन पक्ष असताना पहिला असा माणूस आहे ज्यांना 60 आमदार एकच वेळी निवडून महाराष्ट्र जनतेने दिलेले आहेत. मग आम्हाला भास्कर जाधव साहेबांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण असे अनेक एकनाथ शिंदे तयार केलेत आणि सोडून दिलेत असं उद्धव ठाकरे काल म्हटले. हे बघा, उद्धव साहेब मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलणं एवढा मी मोठा नाही. पण एकनाथ शिंदे साहेब सारखा एक नकवा की ज्यांनी 2 वर्ष झाले पक्ष काढून आणि 60 आमदार निवडून आणले. आता बघा, उबाठाने हिंदुत्व सोडलेलं आहे. ते कोणा बाजूला जाऊन बसले आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मुंबई महानगरपालिकेवर मुंबईकर उबाठाची जगा त्यांना दाखवण्याशिवाय राहणार नाही. महायुतीच्या जवळजवळ 150च्या वर हा नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर हा मुंबई महानगरपालिकावर बसणार. थँक्यू. थँक्यू. अजून यायचंच काय